जळगावात कुंटणखान्यावर छापा, एका महिलेसह 2 पुरुष ताब्यात, 5 पीडित महिलांची सुटका। जळगाव एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या एका कुंटणखान्यावर पोलिसांनी कारवाई केली। या कारवाईत कुंटणखाना चालवणारी एक महिला आणि 2 पुरुष अशा तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले। घटनास्थळावरून 5 पीडित महिलांची सुटका करण्यात आली। एमआयडीसी परिसरातील निलंबरी हॉटेलच्या मागे आणि हॉटेल सुनील सिंगच्या समोर एका ठिकाणी अवैध देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाला मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली। एसडीपीओ नितीन गणापुरे आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने या ठिकाणी अचानक छापा टाकला। त्यात या बेकायदेशीर व्यवसायात सहभागी असलेली एक महिला आणि 2 पुरुष आरोपींना पोलिसांनी पकडले। एसडीपीओ गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय योगिता नरखेडे, पोलीस कॉन्स्टेबल अवेश शेख, प्रणय पवार, रवींद्र जाधव, रवींद्र मोतीराया, निलेश जगताप आणि प्रणय पवार यांनी ही कारवाई केली। एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी पुढील तपास आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू होती। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार टीव्ही 9 जळगाव।